नमस्कार सर्वांचे. आरजे अकॅडमीवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आपण समास हा प्रकार, समास हा चॅप्टर सुरू केलेला आहे. मागील लेक्चर जर आपण पाहिले नसेल तर नक्की पाहून घ्या. आपण त्यामध्ये चारही प्रकार तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये त्याच्यातील फरक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण समास याचा पहिला पडणारा प्रकार पाहणार आहोत. तो आहे अव्ययभाव समास. आपलं व्याकरण हे TCS आणि IBPS पॅटर्न नुसारच आहे. तसं म्हणायला गेलं तर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, व्याकरण हे तेच असतं, फक्त विचारण्याची पद्धत बदलते, पण बेसिक त्यांच्या व्याख्या आणि त्याचे नियम हे तेच असतात. व्याकरण हे बदलत नसतं, फक्त विचारण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. TCS पॅटर्न असो, IBPS पॅटर्न असो, व्याकरण हे तेच आहे आणि आपण बेसिक पासून शिकणार आहोत. चला तर मग अव्ययभाव समासाचा पडणारा पहिला प्रकार आहे अव्ययभाव समास. म्हणजे याची व्याख्या पाहूया अगोदर आपण. या सामासिक शब्दाचा अव्ययभाव समास म्हणजे काय? मग पहिलं पद प्रधान किंवा पहिले पद महत्वाचे, तर त्याची व्याख्याही पाहूया आपण. या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण केलेला असतो. क्रियाविशेषण म्हणजे काय? मग क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणार, त्यालाच आपण क्रियाविशेषण असे म्हणतो, किंवा क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणार यालाच क्रियाविशेषण असे म्हणतो. या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते. मग पहिले पद प्रधान. अव्ययभाव समासामध्ये काय असतं? मग पहिलं पद प्रधान. पहिले पद प्रधान हे नोट करूनच ठेवायचं आहे. मागील लेक्चर मधील तुम्हाला जो चार्ट सांगितला आहे तो तर तुम्ही नोट करूनच ठेवा. त्याच्यातील अव्ययभाव समास ओळखण्याचे 3 नियम किंवा 3 ट्रिक म्हणूया. 3 नियम आहेत. आपण ते 3ही नियम पाहणार आहोत. मग नियम नंबर 1 आहे आ, यथा, प्रति. हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार होतो. हे 3ही नियम तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवायचे आहेत. आ, यथा आणि प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग. उपसर्ग म्हणजे काय? मग शब्दाच्या अगोदर जो प्रत्यय लागतो त्यालाच आपण उपसर्ग असे म्हणतो. मग हे जर 3 उपसर्ग लागून जर शब्द एखादा तयार होत असेल तर तो अव्ययभाव समासाचा आहे असं समजायचं. आ, यथा आणि प्रति हे तुम्ही नोट करूनच ठेवा. मग उदाहरणार्थ आ जन्म हा झाला सामासिक शब्द. मग त्याचा विग्रह कसा होईल? जन्मापासून. जन्मापासून. उपसर्ग कोणता आहे याच्यामध्ये? आ, याच्यात आहे यथा, याच्यात आहे प्रति आणि याच्यात देखील आ आहे. तर मग यथा क्रम म्हणजेच क्रमाप्रमाणे हा याचा विग्रह. हा आहे सामासिक शब्द आणि ही अव्ययभाव समासाची 4ही उदाहरणे आहेत. नियम नंबर 1 प्रमाणे आ, यथा आणि प्रति उपसर्ग लागून तयार झालेले हे सामासिक शब्द आहेत. यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे, प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला पहिलं पद महत्वाचं आहे. प्रत्येक क्षणाला. नुसतं क्षणाला महत्वाचं आहे का? नाही, तर प्रत्येक क्षणाला. आमरण मरेपर्यंत. पर्यंत, परंतु कधी? तर मरेपर्यंत. हे पद याच्यामध्ये प्रधान आहे, महत्वाचं आहे. म्हणून हा अव्ययभाव समास. त्याच्यातील नियम क्रमांक 1 आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार होणारे शब्द सामासिक शब्द म्हणजे अव्ययभाव समासाची उदाहरणे आहेत. चला तर आता नियम नंबर 2 पाहूया. परंतु हा चार्ट तुम्ही आणि हे नोट करून ठेवा. नियम क्रमांक 1 आणि पाठ देखील करून ठेवा. चला तर आता नियम नंबर 2 पाहूया. चला तर मग अव्ययभाव समासाचा नियम क्रमांक 2 पाहणार आहोत आपण. मग नियम क्रमांक 2 काय सांगतो? गैर, बे, बिन, हर, दर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार होतो. अव्ययभाव समासातील शब्द गैर, बे, बिन, हर, दर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार होतो. हा नियम नंबर 2 आहे. नियम नंबर 1 आहे आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून
तयार होणारे शब्द हे अव्ययभाव समासाची उदाहरणे आहेत. तसेच नियम नंबर 2, गैर, बे, बिन, हर, दर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर लागणारा प्रत्यय त्यालाच उपसर्ग असे म्हणतो. तर उदाहरण पाहूया मग. दर साल, मग याचा विग्रह कसा होईल? प्रत्येक वर्षी हा झाला सामासिक शब्द आणि हा झाला त्याचा फोड करून विग्रह. दररोज, प्रत्येक दिवशी, गैर, बे, बिन, हर आणि दर. तर मग इथं दर उपसर्ग लागला आहे, इथं देखील दर लागला आहे, इथं बे लागला आहे आणि इथं गैर हा लागलेला आहे. मग बेशक, शंका न घेता हा त्याचा विग्रह झाला. गैरहजर, हजेरीशिवाय हा याचा विग्रह झाला. हे आहेत सामासिक शब्द आणि हे त्याचे फोड करून विग्रह तयार केलेले आहेत. यालाच आपण अव्ययभाव समासाची उदाहरणे म्हणतो. हा झाला नियम क्रमांक 2. हे देखील तुम्ही नोट करून ठेवा तुमच्या वहीमध्ये. आपण आता नियम क्रमांक 3 पाहूया. चला तर मग शेवटचा नियम आहे नियम क्रमांक 3. तर मग नियम क्रमांक 3 काय सांगतो? अव्ययभाव समासाचं उदाहरण ओळखण्यासाठी आपण हे तिन्ही नियम पाठ करून ठेवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला हे तिन्ही नियमानुसार तुम्हाला अव्ययभाव समासाची उदाहरणे ओळखता येणार आहेत. मग नियम क्रमांक 3 काय सांगतो? मराठी भाषेतील द्विसक्ती होऊन तयार झालेला शब्द क्रिया विशेषणाप्रमाणे वापरला जातो. त्यानुसार आपण अव्ययभाव समासाचं उदाहरण पाहणार आहोत. मग तोच शब्द पुन्हा येतो. मराठी भाषेची द्विसक्ती होऊन म्हणजे काय? तर तोच शब्द पुन्हा येतो. मग उदाहरणार्थ घरोघरी, घरोघरी म्हणजेच प्रत्येक घरी, पानोपानी, प्रत्येक पानात, पानोपानी द्विसक्ती झाली आहे, तोच शब्द पुन्हा आला आहे. गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत विग्रह आहे. याचा हा आहे सामासिक शब्द आणि हा याचा विग्रह आहे. दिवसेंदिवस म्हणजेच प्रत्येक दिवशी. मग नियम क्रमांक 1, 2 आणि 3 काय सांगतात त्यावरतून आपण कसा अव्ययभाव समासाचं उदाहरण ओळखणार आहोत हे तुम्ही पाठ करून ठेवा. मग नियम क्रमांक 3 नुसार तोच शब्द पुन्हा येतो. मराठी भाषेची द्विसक्ती होऊन तोच शब्द पुन्हा येतो. तर मग अव्ययभाव समास तुमच्या लक्षात आला का? अव्ययभाव समास हा तुम्हाला जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा. आणि मागील लेक्चर पाहायला विसरू नका. समासाबद्दल त्याच्यात आपण 4ही प्रकार, त्यांच्यातील डिफरन्स म्हणजे कोणत्या समासामध्ये काय महत्त्वाचं आहे हे आपण एकाच लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. आणि आपण आता अव्ययभाव समास हा नियम क्रमांक 3 तिन्ही नियमानुसार कंप्लीट केला आहे. आता समासाचा आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे. तर पुरुष समास तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.